तर नमस्कार भावांनो, तुमचं स्वागत आहे माझं दुसऱ्या ब्लॉकमध्ये. तर आमच्या घरी आज मिस्त्री आलेले आहेत. तर थोडंसं आमचं बांधकाम राहिलं होतं, तुम्हाला दाखवतो. आता सध्याला मी मोटर जोडायला चालू करणार आहे. तर दाखवतो तुमचं. या माझं प्लॉट, या माझं नवीन घर, शेडचं काम चालू. बस माझ्या घरी पकड आणायचं. माझं पहिलं घर तिथं होतं, आता इथं माझ्या काकाचं घर आहे. आता पकड घ्यायची, मला घेतलंय पकड. चला वापस आता जाऊ. आज मी मिस्त्रीच्या हाताखाली काम करणार आहे. काय म्हणलं? आमचा रूम. आता मी मोटरचं पिन निघालेलं आहे, ती बसवणार आहे. पकड लिहिच्या माय वायरी. पिनचं नट पडलं होतं, जुगाड लावून ही वायरीनं फिट केलेलं आहे. नटकूट पडलेलं की ही रूम माझी. दाखवतो पुढचं प्रोसेस. चला. तर टुबलीवरची गिलास गरज पडलेली आहे, तर मी खालून काकाच्या इथून आणणार आहे. तर चला. ही माझी गाडी धन्नो फॅशन प्रो प्लस. हे माझं पहिल्याचं घर इथं होतं, पण आता सगळं इटे फिटे काढून तिकडे नेला. दाखवतो चला. तर मिस्त्रीला पाणी पिणार आहे म्हणून घरी आलो पाणी भरायला बॉटलीत. नमस्कार भावांनो, आताच बांधकामचं काम झालेलं आहे. आता आम्ही आंघोळ करणार आहे. तर तुमच्याकडे आहे का पाऊस? आमच्याकडे पाऊस पडलेला आहे, हो का. चला भेटूया आंघोळ केल्याच्या नंतर. बघू शकता आम्ही मोटरचं काय बोरेर मोटर नेत आहो. आज गव्हर्नमेंट म्हणून मागायचं रा तू म्हणजे पहिला तर मराठी म्हणजे अरे काय शिकाली ती गव्हर्नमेंट माहिती बोर सांग. हे बोरची मोटर 3 गाडी घ्या. हा आज भरल आहे तू काम नाटकात मराठी मध्ये बोलत. 3 दिवस झाले मोटर जळली होती. तेवढं मध्ये टाकली नाव आमच्या गावात नेऊ ना. आमच्या गावाला हे मोटर आलं तर येऊन जेवण लवकर काय भरलीच नाही मोटर. मग आज झालं ते आता घेऊन आलो जस्ट आले. आता भयाला घेऊन चाललो विषयात. आणि आता मोटर तर सोडायची पण ट्रॅक्टर वाला नाही. आता लई वांद आहे आमच्या इकडं. हो का रस्ता शेतात जायचं. रस्ता अजून पाणी पडलंय. आता एक तास नाही. आज जसं नाही काही पाऊस आला मग ट्रॅक्टर जात नाही, मोटर सोडायची राहते. एक तास नाही शेतकरी हो का. गावाकडचं वातावरण आमच्या आता पुढं सगळं बंद आहे. जातं एक तास नाही आमचं माझा. आता 8 दिवस झाले पाऊस बंद होतं. आणि आज कालपासून पाऊस पडायला एकदमच गाडीला सोडून पाऊस तर पडलं. इकडं पिंगलर कसं चालू आहे बघा. पिंगलर जोडावं लागते. विहीर भरली. बघा तळ
बाग मोठे तर अजून तिकडे आहे. रस्ता शेतात जायचं. इथं भरलं की आम्हाला रस्ताच भर तिथं जावं लागतं. वा कुठं गेले वाघ? वा बाबा घरी होतं. मला फोन केला की हं. सलमान खान बघून ये. बघा शेतातलं राजा कसं फिरत आहे तिकडं. इकडं R15 KTM तसलं चलत नाही. इकडं स्प्लेंडर HF डिलक्स TVS आणि फॅशन प्लस प्रो ती चलते तिकडं. 2-4 गाड्या मोजक्यात मोजक्याच. KTM आणा, पल्सर आणा, R15 आणा. R15 आणा. दादा सुजुकी गेल्या कसल्या 10 टाइम पोहोचावा नाही कसल्या गाड्या 10 टाइम HF डिलक्स हिरो. बघा बघा HF हिरो डिलक्स बघा दिसायला का हिरो हिरो. हां नाटक यायला किती पण जण बसा की 5-5 10-10 नाही 5-5 4-4 5-5 जण बसा की किती. आराम. पाऊस पडला तर अकल येत नाही. स्प्रिंकलर चालूच असतात. काळी जरा नाही क्लिअर रस्ता बघा आमच्याकडला. बघा जनावर नात करते का यावंच लागतं. अरे कटा कळी राहणार भ्या. हां डुबरा नाव किस काय कुई हो का डुबऱ्याला आलेली सोयाबीन. आमच्या भाषेवर जाऊ नका. आम्ही लमान लमान मंजारा आहे ना. लमान मंजारा आहोत. जे आमच्या खेड्यागावाकडं लमानापाशी राहतात त्याला भाषा कळते आमची. दुसऱ्याला कुणाला कळत नाही. आमच्या संपर्कात असलेल्या माणसाला सगळ्याला कळते. बघा रस्ता खाली थोडी गाडी खाली गेली गेलं कामातून. मग आता पुढं रस्ता तास आहे. बघू शकता रस्ता तुम्ही आता. एवढी होते रे का रे पाणी लागूच का. बघा रस्ता रस्ता कसा आहे त्या ट्रॅक्टरचा रस्ता आहे. हे नाच असल्यात आम्ही गाडी घालतो. आणा तुमची R15 KTM बघा. गाडी चढत नव्हती पण कसं तरी चढवलंय वरी. आता मोटर उचलायची गाडी. जर कुणाला मोटर पाहिजे असेल तर हे ठेवायला उचलून न्या. लय जड आहे मोटर. कसं उचलावं लागतं बघा. तेव्हा तिथलं बोर आहे ते दिसायला का बोर ते पैप. हे का इथं मोटर ठेवले शेतकरी बघा बॉडी म्हणजे दम लागते. दम लागते. आमच्याकडले शेतकरी बांधावर घास लावलेले आहेत. काय दुसऱ्याच नाही. बघा आता पेरलं ही सोयाबीन. ही 8 दिवस झाले तरी ही आपली बघा 15 दिवसात आली. कशी आहे सोयाबीन भावानं बघा.
आता सोयाबीनचा सीझन आहे, या सोयाबीन काढायला मग आमच्याकडे. 1 महिना, फक्त 1 महिना. 1 महिन्यात सोयाबीन काढायची. या गुत्त घ्या या 50-60 हजार रुपये कमवून जायचं मग 1 आरामशीर. महिन्यातच. 1 महिन्यात पण असतात. बघा गाडी HF हो का नाव इथं हिरोची गाडी आहे. हो का इथं HF डिलेक्स. डिलेक्स. तर भेटू उद्या. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर बाय.